भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, 26 जानेवारी म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. त्या आपल्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपल्यास काही 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राज्य आहे, म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांच्याकडून चालवलेले राज्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. स्वातंत्र्य, समता व न्याय देणारी राजवट सुरू झाली. या सर्वाचा पाया होता भारताची राजघटना. भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि ती त्यांनी पेलली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार करण्यात आले. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला आजाद झाला, पण आपले संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानाचे जनक आहेत. मित्रांनो, आपले संविधान अख्ख्या जगात सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आज आपण त्या वीर स्वातंत्र्य सैनिकांना आणि नेत्यांना करूया शांत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थाच्या त्यागानेच भारत बनला महान. शेवटी मी एवढंच बोलते की थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान, प्रिय आम्हाला आमचा भारत देश.